चेंडू 10:11 पहिला चेंडू ट्रॅव्हल झाला। तर आज थोडंसं लेट झालं, परंतु पुन्हा एकदा सावरत येतोय आपण मॅच कडे, जिथे राकेश गोलंदाजी मार्कवर आहेत। आपण पाहू शकाल तर राकेश गोवारी आपण पाहू शकाल एक अतिशय दिग्गज खेळाडूंमधला एक, तर एका बाजूला पराग धानवा, एका बाजूला आपण पाहतोय ते म्हणजे फलंदाज कैलास। दिग्गज क्रिकेटपटू आजच्या दिवसात 6 संघ तुम्हाला फ्रेश बघायला मिळतील। धानवा ब्रदर्स या संघाने मात्र आपण पाहू शकाल इथून टॉस जिंकला आणि प्रथम तर त्यांनी सांगितलं की यस ऑल राईट, आम्ही इथून क्षेत्ररक्षण करणार, ज्या अनुषंगाने मात्र त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलं। यावेळेस आपण पाहतोय पराग धानवाच्या बॅट मधून फटका भरपूर काळ हवेत आणि अगदी या पहिल्याच मॅच मध्ये पराग धानवा गोल्डन डकचा शिकार होत असताना यस ऑल राईट आपण पाहू शकाल पहिलीच चेंडू मात्र 1-2 धावा मिळवल्या होत्या। अर्थात आपण पाहू शकाल आता पराग याला मात्र दुसऱ्या चेंडूवर यश मिळालं नाही आणि इथून जर आपण पाहिलं तर पराग धानवा याला मात्र परतावं लागतंय। अगदी आपण पाहिलं तर राकेश गोवारी मासवण प्रीमियर लीगचा उल्लेख केला तर सलग मात्र आपण पाहतोय मॅन ऑफ द सिरीज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, ज्याने भरपूर वेळा तो मान मिळवला, अर्थात तोच राकेश गोवारी गोलंदाजी मार्कवर। ऑल राईट आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर सिंगल आली, दुसऱ्या चेंडूवर पराग यांच्या 2 धावा राहिल्या आणि त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर विकेट मिळाली, म्हणजे 3 बॉल आणि 3 धावा अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये, 1 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते। प्रसादजी भोईर आपल्याला पाहायला मिळत आहेत, माजी ग्रामपंचायत सरपंच साहेब, त्यांना मी विनंती करतोय दुकटण की प्लीज आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं आहे। प्रशांतजी भोईर साहेब माजी ग्रामपंचायतचा उपसरपंच सरपंच आपल्याला पाहायला मिळत आहेत, जे मात्र इथे या स्पर्धेकडे आले आहेत, त्यांना मी विनंती करतोय की प्लीज साहेब या आमच्या मुख्य व्यासपीठावर। जाऊया मॅचकडे। सॉफ्टहँडने खेळून आणलाय योगेश धडपी, स्वतः कर्णधार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत। एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, योगेश धडपी या स्पर्धेचे शिल्पकार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं गेलं, अर्थात तेच मैदानाच्या आतमध्ये या मंडळाचे उपाध्यक्ष आहेत आणि आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी आलेत। 2 दिवस मात्र खऱ्या अर्थानं ज्यांनी चांगलं सिस्टमॅटिक मॅनेजमेंटकडे लक्ष दिलं आणि त्यानंतर आज आपण पाहू शकाल स्वतः इन ऍक्शन। यावेळेस हा फटका चांगला खेळलाय, अतिशय चांगला, अगदी आपण पाहतोय चेंडूला भिरकावून दिलं, चेंडू निघून जाईल सरळ सीमा पलीकडे। आलाय आजच्या दिवसातला पहिला चौकार फलंदाज कैलास याच्या नावावर। यस डीजे थँक्यू सो मच। 5 चेंडू आणि 8 धावा धावफलकावरती 1 गडी बाद राकेश गोवारी आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्कवर। यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय अतिशय चांगला फटका खेळला होता मिड ऑफला मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहे, जिथे जर आपण पाहिलं तर सिंगल मिळाली आणि या सिंगलच्या साह्यानं पहिलं षटक संपलं। अतिशय चांगल्या रीतीचं मात्र पहिलं षटक बघायला मिळालं। सूर्या प्रीमियर लीग 2024चा हा थरार अतिशय सुंदर रीतीने मात्र या स्पर्धेने एक चांगले रंग घेतले। अगदी तिसरा दिवस पहिल्या षटकाचा खेळ संपतोय, जिथे सिंगल डिजिट मध्ये 9 धावा आणि 1 गडी बाद अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये। राहुल पाटील खामलोली यांच्याकडून मात्र योगेश धडपी यांच्यासाठी आपण पाहतोय या कॅश प्राइजचं इथे भरणं आलेलं आहे। जर ते 3 षटकार योगेश धडपी आणतायत तर राहुल पाटील खामलोली यांच्याकडून आपण पाहतोय तब्बल 500 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे। संदीप केणी यांच्याकडून देखील आपण पाहतोय 500 रुपये, म्हणजेच बक्षिसांचे इथे खैरात योगेश धडपीसाठी। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार, अमर तुंबडा पहिल्याच षटकात राकेश गोवारी याच्यावर 1 चौकार आला, परंतु एक मोठा मासा गळाला। अर्थात आपण पाहू शकाल मासवण संघाकडून आता भरपूर काळ चांगलं क्रिकेट पराग धानवा यांनी दाखवलं। आयोजकांच्या लिस्ट मध्ये यांचं नाव शुमार आहे, परंतु जर आपण पाहिलं तर पहिल्या मॅच मध्ये थोडासा नाराज राहिला, कारण हवी तशी बॅटिंग ज्याच्याकडे पाहिलं जातं, जो आक्रमक रोल आहे परागचा, तो मात्र त्याला विशेषतः खेळता आला नाही आणि मात्र दुसऱ्या चेंडूवर बॅक टू द डगआउट म्हणून पाहायला मिळाला। जाऊया मॅच कडे। गोलंदाज अमर तुंबडा आपल्याला पाहायला मिळत आहेत। यावेळी स्विंग अँड मिस मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता। कैलास आपल्याला पाहायला मिळत आहेत, कैलास धडपी अर्थात बाळा नावानं भरपूर प्रसिद्धी या खेळाडूला मिळाली, तोच बाळा आपल्याला पाहायला मिळतोय। अमर आपल्याला पाहायला मिळत आहेत डुकटन एक्सप्रेस म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं गेलं,
यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू, चेंडूला मात्र दिशा दिली एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक डीप मधून पुढे पोहोचतात, जिथून दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला आणि बघता बघता 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. डबल डिजिट मध्ये स्कोर कार्ड जाऊन पोहोचते 11 या धावसंख्येवरती. 11 ऑन द स्कोर कार्ड आपण पाहू शकाल. तर प्रसादजी भोईर साहेब माजी सरपंच दुकटण ते मात्र इथे आहेत. त्यांचं मात्र या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. यावेळेस बाटची आहे ज्या चेंडू मात्र आपण पाहतोय फाईन लेगच्या रिझनला, जिथे जर आपण पाहिलं तर अतिशय चांगला फटका मात्र खेळला, परंतु आपण पाहतोय रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न राहिला होता. या थर्ड मॅन मध्ये चेंडू गेला, जिथून सिंगल मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 12 या धावसंख्येवरती. एका बाजूला कैलास आहेत, एका बाजूला योगेश धडपी, ज्यांच्या मात्र षटकारांसाठी मात्र कॅश प्राइज लगावले गेले. 3 षटकार 1000 रुपये कमवायची नामी संधी, परंतु आता संघाला काय गरज आहे याच्याकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज होत्या तयार. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर दुसरं, जिथे 3 चेंडूंचा खेळ संपलाय, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. यावेळेस बॅट आणि बॉलचा संपर्क झालाय, पंचांनी बोट आकाशाकडे उचललंय. यस, एच अँड टेक अँड गॉन. रोहिदास रावते साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. कोकणेर आदिवासी वादळ कोकणेर या संघाचे संघ मालक, त्यांना विनंती करतोय की प्लीज सर आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. आणि प्रसादजी भोईर साहेब माजी सरपंच दुकटण ग्रामपंचायत यांचं मात्र मुख्य व्यासपीठावर आम्ही स्वागत करण्यासाठी विनंती करतोय मनसूर जाधव यांना की तुमच्या शुभ हस्ते मनसूरजी प्रसादजी भोईर साहेबांचं आपण इथे यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत. आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजेच प्रसादजी भोईर एक दराडीचे कार्य सम्राट म्हणून पाहायला मिळतात. पहिले गाव, तदनंतर मात्र सगळ्या गोष्टी या तंत्रावर काम करणार आहे. अर्थात प्रसादजी भोईर यांचं मात्र पुष्प गुच्छ देऊन आपण मुख्य व्यासपीठावर करतोय स्वागत, जिथे मनसूर जाधव असतील. आणि प्रसादजी भोईर एक डायनामिक अँड डॅशिंग पर्सनॅलिटी आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रथमतः मात्र आपण पाहतोय ज्यांनी मात्र भरपूर वर्ष खूप चांगलं कार्य या पाहायला मिळतं, ते म्हणजे दुकटण गावासाठी, दुकटण गावाचा विकास आज त्यांचा ध्यास, ज्या अनुषंगाने मात्र आपण पाहू शकाल. माजी सरपंच प्रसादजी भोईर सरांचं पुन्हा एकदा सकाळच्या सत्रामध्ये करतोय आम्ही स्वागत. षटक क्रमांक 2 चा खेळ चालू झालाय, जिथे मात्र आपण पाहतोय उगम नवीन फलंदाज. यावेळेस उगम यांचा फटका भरपूर काळ हवे. 3 क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधोमध चेंडू पडला, जिथून जर आपण पाहिलं तर सिंगल परिपूर्ण होते. जिथे मात्र गोलंदाज अमर याचा मात्र फळीला पाय लागला, बॅटला पाय लागला, तदनंतर त्या बॅटला मात्र नमन केलं. कारण खऱ्या अर्थाने या क्रिकेटच्या खेळाने तुम्हाला ज्या बॅटने ओळख दिली, या चेंडूने ओळख दिली, त्या चेंडूचा खेळ आणि त्या फळीचा सन्मान झाला पाहिजे. ज्या अनुषंगाने अमर यांनी मात्र त्या चेंडू फळीला नमन केलं, हीच तर मात्र खरी क्रिकेटपटूंची खासियत आहे. कारण आपण पाहतोय आज याच बॅट बॉलमुळे तुम्हाला एक भरपूर चांगली प्रसिद्धी मिळाली. तुमच्या गावाचं नाव तुम्ही रिप्रेझेंट केलं, तर या क्रिकेट खेळाला देखील तेवढाच दर्जा, तेवढाच मान मिळाला पाहिजे. ज्या अनुषंगाने आपण पाहतोय यावेळेस मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा अगदी दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू होता, जिथे थोडंसं कचाड क्षेत्ररक्षण राहिलं, ते म्हणजेच मिड ऑनला. आणि इथून धावसंख्या मात्र मिळाली, ती म्हणजेच तुम्हाला 2. षटकाचा खेळ संपलाय, जिथे 7.50 ची सरासरी गाठत धावसंख्या 15, लॉस ऑफ 2 विकेट्स अशी स्थिती चामुंडा दुकटण या संघाची पाहायला मिळते. तर आपण पाहू शकाल दयानंदजी भोईर साहेब, महाराष्ट्र पोलीस आपल्याला, रोहिदास रावते साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत, जे मात्र इथे असतील. आदिवासी वादळ कोकणेर या संघाचे संघ मालक रोहिदास रावते साहेब, महाराष्ट्र पोलीस आपल्याला पाहायला मिळत आहेत, जे मात्र इथे आहेत. खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल अतिशय चांगलं व्यक्तिमत्व. त्यांचं मात्र स्वागत करण्यासाठी मी विनंती करीन आपल्या मंडळाचे अध्यक्ष साईजी भोईर साहेब, तुमच्या माध्यमातून आपण सरांचं इथे स्वागत करणार आहोत. आणि रावते साहेब या तुम्ही मात्र आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये एक ओनर म्हणून भूमिका बजावतात, परंतु कार्यदक्ष म्हणून महाराष्ट्र पोलीस आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर रावते साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत, कार्य सम्राट, एक या स्पर्धेचे मात्र ओनर आणि महाराष्ट्र पोलीस कार्यदक्ष भूमिका मात्र बजावत असताना आज 24 तास सुखाची झोप आपण घेतो. अर्थात महाराष्ट्र पोलीस यांना देखील
मानाचा मुजरा असेल। जाऊया मॅच कडे, जिथे गोलंदाजी मार्कवर गोलंदाज राकेश येतात। राकेश गोवारी मिस्टर MPL म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, मासवण प्रीमियर लीगचा दिग्गज लखलखता तारा आणि याच आपल्या ST समाजातला एक दिग्गज खेळाडू, ज्याला फक्त मासवण नाही तर मासवण बाहेर पालघर जिल्ह्यात भरपूर मागणी, असा मात्र आपण पाहतोय हा एक चकाकता तारा आपण पाहू शकाल। नवीन बॅटर अविनाश दाखल झालेत, 3 गड्यांचं इथे पतन झालं आणि षटक क्रमांक 3चा खेळ वैयक्तिक दुसरं। तर दयानंदजी भोईर देखील इथे आहेत, त्यांचं मात्र स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो। राकेशजी सांबरे उपाध्यक्ष आपल्याला पाहायला मिळतात, दयानंदजी भोईर साहेब असतील आमच्या मुख्य व्यासपीठावर, त्यांचं मात्र स्वागत करण्यासाठी मी विनंती करीन। राकेशजी सांबरे या स्पर्धेसाठी मात्र वेळ देतात। आज कालच्या दिवसापासून परवा दिवसाच्या पासून आपण पाहतोय भरपूर मान्यवर आमचे येऊन गेले आणि खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर चेंडू डॉट येतोय आणि या साहेबांचं मात्र इथे स्वागत सन्मान। धन्यवाद, तुम्ही इथे आलात आणि तुमच्या पदस्पर्शाने ही स्पर्धा धन्य झाली। यावेळी राकेश गोवारी वरती मात्र हल्ला केलाय। साई दादा थोडा ऍडजस्ट व्हा, साई भोईर। जाऊया मॅच कडे, इथे जर आपण पाहिलं तर हा चेंडू चौकारापर्यंत कन्वर्ट केला, धावा येणं गरजेची भूमिका आहे, ज्या अनुषंगाने मात्र आपण पाहतो इथे चौकार शोधला। धावसंख्या जर आपण पाहिली तपासून तर धावा जाऊन पोहोचतात, त्या म्हणजे 19 लॉस ऑफ 3 विकेट्स। चेंडूंचा खेळ झालाय तो म्हणजेच 3, आतापर्यंत 3रं षटक। येणाऱ्या काळात जर आपण पाहिलं तर 10वी 12वीच्या एक्झाम्स येतात, जे नवतरुण खेळाडू आहेत जे मात्र आता शैक्षणिक वयात आहेत, त्यांना देखील विनंती असेल की क्रिकेटची स्पर्धा खेळली पाहिजे, भरपूर बरोबर आहे, परंतु तुम्ही अभ्यासाकडे देखील लक्ष देणं तेवढीच भूमिका यावेळी आपण पाहू शकाल। अविनाशच्या बॅट मधून अगदी आजच्या दिवसातला लांबच लांब आणि पहिला षटकार, हाय अँड हँडसम UG षटकार। थँक्यू सो मच। सन्माननीय आदरणीय प्रसादजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून मात्र या स्पर्धेकरिता आर्थिक सहाय्य 1000 रुपयाची भरीव देणगी। धन्यवाद साहेब, साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। क्रिकेटचं दर्दी असं मात्र हे व्यक्तिमत्व आणि अगदी आपण पाहू शकाल दुकटण मधून मात्र बिलॉंग करणारे अगदी त्यांचेच पुतणे यतीन यांच्याकडून मात्र इथे कॅश प्राइज आलाय। विकेट हॅट्रिक अमर करिता मात्र आपण पाहतोय 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे, परंतु आता राकेश यस चेंडू आतमध्ये पुरवायचा आहे। 3रं षटक चालू आहे, जुना चेंडू चालेल। 3रं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे, जर जुना चेंडू असेल तर तो मैदानाच्या आतमध्ये पुरवायचा आहे। जर पॉवर प्लेचं षटक चालू असतं तर मात्र नवीन फरीचा चेंडू पाहायला मिळाला असता, तर आता चेंडू अवेलेबल नाहीत म्हणून तुम्हाला हा नवा चेंडू ऍक्सेप्ट करावा लागेल। जाऊया मॅच कडे, गोलंदाजी मार्कवर 25 धावा, फलंदाजी मार्कवर 2 फलंदाज अविनाश आणि एका बाजूला कैलास। तर स्कोर कार्डचा विचार केला 25 धावा। पाटील नेटवर्कची एंटायर टीम, आमचे अगदी जवळचे मित्र साहिल पाटील आणि मुनीत कडू भरपूर मात्र या स्पर्धेला एक चांगली वलय देतात म्हणायला हरकत नाही। तर आमचे गुणलेखक प्रणय जाधव, अतिशय सुंदर गुणलेखन आजच्या दिवसात। साहिल पाटील चॉकलेट बॉय असा मात्र त्यांचा लुक आपण पाहू शकाल। भरपूर मुलींचे वॉलपेपर ते राहिलेले आहेत, ज्या अनुषंगाने आता त्यांना बिझी शेड्यूल, सलगचा 25वा दिवस त्यांचा हा लाईव्ह क्षेत्रात आता काम करतात, म्हणजे भरपूर बिझी आहेत, कारण ते त्यांचं टॅलेंट देखील तेवढं आहे। भरपूर चांगलं आणि असं दिमागदार अगदी हुशार असं मात्र ऑपरेटर आपल्याला पाहायला मिळतात पाटील नेटवर्कचे। साहिल पाटील बहाडोलीचं अनमोल रत्न म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं एक चांगला माणूस आहे आपण पाहू शकाल। त्याचबरोबर कॅमेरामॅन मुनीत कडू, भरपूर चांगला कॅमेरा वर्क, कारण कमी वेळेत जास्तीत जास्त प्रगती करणारा कॅमेरामॅन कोण असेल तर मी पालघर जिल्ह्यात मुनीत कडू याचं नाव निश्चित स्वरूपात घेईन, कारण अगदी मागच्या वर्षी अगदी सुरुवातीला अगदी एंडिंगला आपण जर पाहिलं तर अंडरआर्म क्रिकेटमध्ये मुनीत कडू यांना मी पाहिलं होतं। तदनंतर जर आपण पाहिलं तर भरपूर नवीन सुरुवात होती, परंतु 6 ते 7 महिन्यानंतर ज्यांनी स्वतःमध्ये आपल्यामध्ये परिवर्तन केलं आणि भरपूर प्रगती, जे दिग्गज कॅमेरामॅन आहेत त्यांच्यामध्ये मुनीत कडू यांचं नाव देखील मी आता उंच शिखरावर पाहतोय, ज्या अनुषंगाने त्यांनी मात्र त्यांची भूमिका मागचे 2 दिवस बजावली। जाऊया मॅच कडे, जिथे स्कोर कार्ड जाऊन पोहोचते 25 आणि चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत 3। पुढचा होणारा मॅच एका बाजूला आई एकविरा विरुद्ध आदिवासी वादळ कोकनेर यांच्यातला मात्र सामना असेल। अतिशय सुंदर आजच्या दिवसात जर आपण पाहिलं तर 7 सामने बघायला मिळतील, ना भूतो ना भविष्यती अशी देखणी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते।
आजच्या दिवसात हा संघ चामुंडा डुकटण, दांडवा ब्रदर्स, आई एकविरा, आदिवासी वादळ कोकणेर, युवा किंग सज्जनपाडा आणि एका बाजूला JSR स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज साठी बॅट आली. आपण पाहू शकाल आजच्या दिवसात अतिशय चांगले सामने बघायला मिळतील. यावेळी चेंडू भरपूर कळावे, चेंडू फाईन लेग मधून निघून जाईल का, जिथे आउटफील्ड या मैदानाची भरपूर फास्ट आहे. चेंडू शॉट टर्डमॅन मधला क्षेत्ररक्षक पुढे सरसावला, यांच्या माध्यमातून मग तर बघता बघता इथे 2 धावा मिळाल्या. धावसंख्या जाऊन पोहोचते 27 या धावसंख्येवरती. अगदी आजच्या दिवसातला पहिला सामना आणि मात्र आपण पाहतोय आमच्या मुख्य व्यासपीठावर आमचे प्रमुख मान्यवर देखील येतात आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल मुख्य व्यासपीठ आमचं गजबजून गेलं सकाळच्या सत्रामध्ये. आणि अगदी मात्र आपण पाहू शकाल या षटकातला शेवटचा चेंडू जिथे धावसंख्या 27 आणि 3 गड्याच्या मोबदल्यात बॅटिंग करणारा संघ चामुंडा डुकटण एका बाजूला आपण पाहतोय. पराग दांडवा, योगेश धडपी आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं उगम मात्र जो बाद झाला, असे मात्र 3 गडी बाद झाले. परंतु आता अविनाश यांच्या मात्र माध्यमातून मात्र शॉर्टम पूलचा फटका अगदी बॉडी बॅलन्स मागच्या पायावर शिफ्ट केलं आणि इथून जर आपण पाहिलं तर हा देखील फटका फसला आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर अविनाश याला परतीचा प्रवास करावा लागेल. 3 षटकांचा खेळ संपला. 9 ची सरासरी राखत धावसंख्या जाऊन पोहोचते 27 या धावसंख्यावरती. शेवटचा गडी जर बाद होणार आपण पाहिला त्याने 5 चेंडू आणि 12 धावांची एक चांगली खेळी, इम्पॅक्टफुल खेळी अविनाश यांची राहिली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये शैलेंद्र गोवारी आपण पाहू शकाल हे मात्र दाखल झालेत. शैलेंद्र हा खेळाडू मात्र आपण पाहतोय भरपूर शैलेंद्र नसून ते शैलेश असतील. जाऊया मॅच कडे. चौथ्या षटकाला सुरुवात. यावेळी हा फटका चांगला खेळला आहे, जिथे मात्र आपण पाहतोय षटकार मात्र निघून जाईल. अतिशय चांगला मात्र इथे बॅट आणि बॉलचा संपर्क. अगदी मात्र शॉर्टम जॅबचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. चेंडूला अगदी मात्र खेचून घेतलं. धावसंख्या मात्र निघून जाते. सरळ 6 ने फ्लाय होते. धावा जाऊन पोहोचतील त्या म्हणजेच आता 33 धावा, लॉस ऑफ 4 विकेट्स. अमरच्या गोलंदाजीसाठी आपण पाहतोय यतीन भोईर मॅन फ्रॉम दुकटण यांच्या हॅट्रिक करिता मात्र आपण पाहतोय तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. परंतु इथे षटकारांची हॅट्रिक येईल का. आदरणीय सन्मान्य सुनीलजी दानवा साहेब, माजी उपसभापती पंचायत समिती पालघर यांच्याकडून मात्र लगातारचे 3 षटकार हॅट्रिक आणि लगातार विकेट हॅट्रिक जर पाहायला मिळाली गोलंदाजाकरिता तर 1111 रुपयाचं कॅश प्राइज आहे. जर आपण पाहतोय फलंदाजाने हॅट्रिक षटकार आणला तर आपण पाहतोय प्रसादजी भोईर साहेब, सरपंच साहेब, माजी सरपंच साहेब दुकटण यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. क्या बात आहे. इथे बक्षिसांची खैरात आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाही. विकेटचं पतन. फलंदाज बॅक टू द डगआउट. अर्धा संघ परतीचा प्रवास, अर्धा संघ गारद झालाय. चामुंडा डुकटण इथे मात्र विकेट नंबर 5 डाऊन गॉन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. 2 षटकार मारल्यानंतर अमर यांना मात्र चांगला कमबॅक केला. षटक क्रमांक 4चा खेळ जेथे झालाय आणि धावसंख्या जर आपण पासून पाहिली तर 39 या धावसंख्या मात्र फलकावरती जाऊन पोहोचतायत. अर्धा संघ मात्र तंबूच्या बाजूला परतलाय, ज्यामध्ये आपण पाहतोय चांगले चांगले दिग्गज खेळाडू परतीच्या प्रवासात मात्र आहेत. अगदी मात्र आपण पाहतोय 5वा चेंडू अमर यांचा. हा देखील चेंडू चांगला होता, ज्याला मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न झालाय, जिथून सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला. धावसंख्या जाऊन पोहोचते 41 या धावसंख्येवरती. पुढचा होणारा मॅच आई एकविरा विरुद्ध आदिवासी वादळ कोकणेर. मी 2 कर्णधारांना विनंती करतोय की इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस करिता रेडी राहायचं आहे.
आई एकविरा विरुद्ध आदिवासी वादळ कोकणेर यांच्यातला मात्र द्वंद्व आजच्या दिवसातला दुसरा सामना आपण पाहतोय। आज 7 सामन्यांचा शेड्यूल आहे। अतिशय चांगल्या रीतीची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। कालच्या दिवसात जर आपण तपासून पाहिलं तर 8 सामने होते। यावेळेस पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क चांगला, चेंडू निघून जाईल सरळ सीमा रेषा पलीकडे। आलाय दर्जेदार शानदार SPL सूर्या प्रीमियर लीगचा हा षटकार। देबुला साजतई गुल्लाले डोंगरान ग गुल्लाले डोंगरान पालखीला नाचिन गुलाल उरवून चैताचे महिन्यान ग चैताचे महिन्यान ग आई तुझं देबुला साजतई गुल्लाले डोंगरान ग गुल्लाले डोंगरान पालखीला नाचिन गुलाल उरवून चैताचे चार षटकांचा खेळ संपतो जिथे 47 धावा फलकावरती लागल्या जात आहेत। ऋषी मात्र आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाजी मार्कवर। चला वेळ जास्त घेऊ नका, वेळेचा विचार केला तर आपण पाहू शकाल आता ऑलमोस्ट 10:30 झाले। आणखीन भरपूर सामने आपल्याला खेळवायचे आहेत, त्या अनुषंगाने मात्र वेळ जास्त खर्च करू नका मित्रांनो। जाऊया मॅचकडे। स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय शैलेश अगदी मात्र पहिल्या चेंडूचा आस्वाद घेण्यासाठी सज्ज आणि पहिल्या चेंडूवर बॅट आणि बॉलचा संपर्क चांगला, चेंडूला मात्र फेकून दिला लॉंग लेग मधून सीमा पार। शैलेश नावाचा हा आलाय ब्रँडेड षटकार 6। धावसंख्या जाऊन पोहोचते 53। 5 गडी बाद चामुंडा डुक्टण हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय। यावेळेस आपण पाहू शकाल शैलेश येतोय आणि शैलेशच्या बॅट मधून सलगचे 2 षटकार बघायला मिळत आहेत। डगआउट मधून सेट होऊन आलेला हा फलंदाज अगदी जर आपण तपासून पाहिलं तर 600च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग, 2 चेंडू आणि 12 धावा। चेंडू होता रडार मध्ये, त्याला मात्र भरपूर समाचार घेतला। स्लॉट मधला चेंडू पार्किंग केलाय प्लॉट मध्ये। अतिशय चांगली बॅटिंग, सुपर बॅटिंग, पीस ऑफ बॅटिंग। मिस्टर शैलेश इज ऑन फायर। जर तिसरा षटकार आला तर आपण पाहतोय प्रसाद साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल 500 रुपयाचे कॅश प्राइज। प्रसादजी भोईर साहेब सरपंच आपण पाहतोय, माजी सरपंच ग्रामपंचायत डुक्टण आपल्याला पाहायला मिळत आहेत। आज मात्र स्वतः इन ऍक्शन खेळताना देखील पाहायला मिळतील। परंतु आता तिसऱ्या षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज। यावेळेस आपण पाहतोय हा मात्र फटका पुन्हा एकदा ऑन साइडला खेळलाय। लॉंग ऑनचा खेळाडू पुढे सरसावतोय, चांगली फेकी पाहायला मिळाली। बॅकअपला देखील खेळाडू आहेत आणि धावसंख्या मात्र 1 ने पुढे सरकते। धावा जाऊन पोहोचतील त्या म्हणजे 60। 3 चेंडूंमागे ऋषी हे मात्र 13 धावा खर्च करतात। काही कमालीचे 2 षटकार राहिले परंतु शैलेश यानं मन जिंकली। सुपर लाईनर लेंथनं मात्र बॅटिंग प्रत्येक चेंडूला मात्र रीड केलं आणि तदनंतर मात्र फटकेबाजी म्हणजे तंत्रशुद्ध फटके त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले। फक्त बॅट आणि बॉल कसाही खेळायचा हा असा खेळ नव्हता, खऱ्या अर्थाने एक चांगलं आणि सुसज्ज क्रिकेट पाहायला मिळालं। चेंडूला फ्लिक ऑन द रिस्क पाहायला मिळाला। चेंडू जर आपण पाहिलं तर निश्चित स्वरूपात मिड विकेट या क्षेत्रामध्ये आला आणि धावसंख्या इथे देखील 2 मिळतात। या धावसंख्या 2 संघाच्या खाता पुढे सरकेल जिथे धावा जाऊन पोहोचतात त्या म्हणजे 62 आणि चेंडूंचा खेळ झाला। या षटकातला आपण तपासून पाहिला तर आतापर्यंत 4 5व्या षटकाचा खेळ चालू झालाय। आई एकविरा आणि आदिवासी वादळ कोकणेर 2 कर्णधारांना विनंती करतोय की प्लीज टॉस साठी रेडी राहायचं आहे। यावेळेस हा चेंडू देखील अगदी समोरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक खाली आणि इथे जर आपण पाहिलं तर अगदी शेवटच्या क्षणाला झेल सुटला आणि झेल सुटल्यानंतर आपण पाहतोय धावसंख्या 2 ने पुढे आकार घेते। धावा जाऊन पोहोचतील त्या म्हणजेच आतापर्यंत 64। या षटकात तब्बल 17 धावा 5 चेंडून मागे आल्या। थोडंसं कॉस्टली राहिलं षटक परंतु आपण पाहतो येणाऱ्या काळात काय होईल आणि काय बिघडेल। सुंदर रीतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे। अमर या गोलंदाजाला देखील 20 धावा आल्या परंतु यावेळी जर आपण पाहिलं तर अतिशय चांगल्या रीतीने हा फटका खेळला होता। सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं। पहिल्याच मॅच मध्ये धावांची लयलूट जिथे 66 धावा लागल्या फलकावरती। 5 षटकांचा खेळ संपला। 5 गडी बाद चामुंडा डुक्टण अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये। घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजेला। यस डीजे।
गणरायाला साकडं घालत मात्र आपण पाहतो आजच्या दिवसाला सुरुवात झाली. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मिलिंद. यावेळेस आपण पाहतोय या फटका देखील चांगला खेळलाय, जिथे वन बाउन्स मध्ये क्षेत्ररक्षण केलं जाईल. शैलेश याला मात्र स्ट्रायकिंग एंडला आणण्याचा पूर्ण प्रयत्न आहे. धावसंख्या 2 इथे देखील मिळतात. या धावसंख्या 2 ने आकार घेत धावा जाऊन पोहोचतील, त्या म्हणजे 68 धावा अगदी पहिल्याच मॅच मध्ये आणि तिसऱ्या दिवसात धावांचं थैमान. फलंदाज एका बाजूला शैलेश, एका बाजूला आपण पाहतोय उमेश. चांगलं कॉन्ट्रीब्युशन, भागीदारी खूप महत्वाची भूमिका. कुठलाही एकटा खेळाडू तुम्हाला हा सामना जिंकून देऊ शकत नाही. तुमच्या संघाचं एकत्रीकरण, तुमच्या संघाचा एकत्रित खेळ, सांघिक खेळ म्हणजेच क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. यावेळी हा चेंडू जर आपण पाहिला तर चेंडू येणार डॉट. पंचांचे हात मात्र बंदिस्त. एका बाजूला विवेक दवणे, एका बाजूला सागर पाटील असे मात्र आपल्याला 2 पंच बघायला मिळतात. तर अक्षय नाईक तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत. जाऊया मॅचकडे. गोलंदाज होतील तयार, जिथे आतापर्यंत चेंडू फेकून झाले ते म्हणजेच 2 आणि तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळीचा देखील फटका चांगला खेळलाय शैलेशच्या बॅट मधून. बॅट आणि बॉलचा संपर्क अगदी मनाला हवा होता तसा झाला. चेंडू निघून जातोय सीमा पलीकडे. शैलेश डगआउट मधून सेट होऊन आलेला खेळाडू. षटकार. सहा चेंडू आणि 21 धावांवरती खेळतोय शैलेश. काय कमालीची बॅटिंग. यावेळेस बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. इथून मात्र चेंडू डॉट येतोय. पुढचा मॅच आई एकवीर आणि आदिवासी वादळ कोकनेर. मी 2 कर्णधारांना विनंती करतोय की टॉस साठी यायचंय आपण आणि प्लेइंग 11चा जो फॉर्म आहे तो देखील फिलअप करायचा आहे. अगदी आजच्या दिवसात वेळ आपल्याकडे भरपूर महत्वाची आहे, कारण आपण क्रिकेट खेळून जात असतो. आयोजकांसाठी मात्र तारेवरची कसरत असे सगळ्या काही गोष्टी मॅनेज करायच्या. तदनंतर मात्र मैदानाला जास्तीत जास्त वेळ द्यावा लागतो. यावेळी शैलेश क्या बात आहे. सकाळच्या सत्रात काय कमालीची मात्र बॅटिंग. अगदी मात्र आपण पाहतोय मारामारी हाणामारी अशी मात्र बॅटिंग. या स्पर्धेमध्ये मात्र खऱ्या अर्थानं एक चांगला फलंदाज आपल्याला बघायला मिळतो आणि हीच तर खरी सूर्या प्रीमियर लीगची खासियत आहे. जे मात्र हिडन टॅलेंट आहे ते मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून कसं बाहेर येईल, ज्या अनुषंगाने आमचे आयोजक प्रयत्न करत असतात की ही स्पर्धा प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन नाविन्यपूर्ण घेऊन येत असते. आज आपण पाहतोय यंग टॅलेंट शैलेश डाव्या हाताचा फलंदाज 80 धावांवरती आपल्या संघाला पोहोचवतोय. अगदी शेवटचा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा काय कमालीचं बॅट आणि बॉलचं टायमिंग. शैलेश इज ऑन फायर. सुपर बॅटिंग, सुपर बॅटिंग. शैलेश साठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. काय कमालीची बॅटिंग ज्याने मात्र स्वीकारली. अतिशय सुंदर रीतीचा धावसंख्या जर आपण पाहिली तर आता 33 वरती जाऊन पोहोचली, ती म्हणजेच वैयक्तिक शैलेशाची. पहिल्याच मॅच मध्ये सुपर खेळ, जो मात्र खेळ हवा होता तो मात्र खेळ ज्यांनी स्वीकारला आणि खऱ्या अर्थाने एक जबाबदारीचा खेळ मात्र ज्यांनी आकारला. अतिशय सुंदर बॅटिंग. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते, ती म्हणजेच आतापर्यंत जर आपण तपासून पाहिली तर 86 आणि 87 धावांचं टार्गेट. या 87 धावा कशा जमवल्या जातील हे सांगण्यासाठी घेऊया एक छोटासा ब्रेक. तत्पूर्वी जाऊया टॉस कडे, जिथे आई एकवीर आणि आदिवासी वादळ कोकनेर यांच्यातला मात्र टॉस देखील होईल. तर मी विनंती करतोय आदरणीय सन्माननीय माजी सरपंच ग्रामपंचायत डुकटण प्रसाद भोईर साहेब आहेत, त्यांच्या शुभ हस्ते मात्र आपण दुसऱ्या मॅचचा टॉस इथे करणार आहोत. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल तर आपण पाहू शकाल शैलेश याने मात्र जे फटके खेळले तर त्याच संघाचे संघ मालक अर्थात आपण पाहू शकाल चामुंडा डुकटण या संघाचे संघ मालक आणि ग्रामपंचायत सदस्य आपल्याला पाहायला मिळतात. माजी ग्रामपंचायत सदस्य साहेब यांच्या माध्यमातून शैलेशसाठी हे 200 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. शैलेश सामना संपल्यानंतर हे 200 रुपये देखील तुम्ही कलेक्ट करायचे आहेत. तत्पूर्वी जाऊया टॉसकडे, जिथे आदरणीय सन्माननीय प्रसादजी भोईर साहेब इथे आहेत आणि आपण तिथून टॉस करणार आहोत. तर आपण पाहतोय आदरणीय सन्माननीय श्री सुनील पांडुरंग दानवा साहेब, माजी उपसभापती पंचायत समिती पालघर, हे मात्र इथे आलेले आहेत. दानवा ब्रदर्स या संघाचे संघ मालक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. या टॉस साठी या
प्रसादजी भोईर साहेबांना विनंती करतोय की तुमच्या शुभ हस्ते मात्र आपण टॉस करणार आहोत. सुनील धनवा साहेब तुमचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत. हेड अँड टेल यांच्यातला मात्र द्वंद्व आपण बघणार आहोत. यस, आपण पाहतोय आदिवासी वादळ कोकणेर यांचा कॉल असेल. हेड्स इज कॉल आणि इट इज टेल्स. तर आई एकविरा या संघाने नाणेफेक जिंकलाय. मी प्रसाद साहेबांना विनंती करतो की प्लीज आमच्या मुख्य व्यासपीठापर्यंत स्थानापन्न व्हायचं आहे. एकंदरीत राहुल यांना मी मागचे 2 दिवस पाहतोय, भरपूर परिश्रम या स्पर्धेसाठी घेत आहेत. स्वतः आयोजक मंडळींमध्ये आहेत. अगदी मी त्यांना पहिल्या दिवसापासून पाहतोय. सगळी मॅनेजमेंट कशी घसायला पाहिजे, स्पर्धा कशी चांगली होईल या अनुषंगाने राहुल यांचं मात्र पूर्ण या स्पर्धेकडे कॉन्सन्ट्रेट असतं. परंतु आज इन ॲक्शन ॲज अन प्लेयर म्हणून ते मैदानाच्या आतमध्ये उतरणार आणि खऱ्या अर्थानं टॉस देखील आई एकविरा या संघाने मात्र प्रथमतः सुरुवात गोड झाली म्हणायला हरकत नाही. इथून टॉस जिंकलात आणि या 6 षटकांचे सामने एक मोठं क्रिकेट आहे. इथून डिसिजन देखील तेवढाच महत्त्वाचा असेल. टॉस आपण जिंकलात, तुमचा निर्णय काय आहे? फील्ड फर्स्ट. क्षेत्ररक्षण करणार समोरचा संघ आदिवासी वादळ कोकणेर, एक दिग्गज संघ, चांगली बॅक साईड त्यांच्याकडे देखील आहे. क्षेत्ररक्षण करत असताना किती धावांपर्यंत तुमचा रोखण्याचा प्रयत्न असेल? 50 पर्यंत. यस, 50 पर्यंत धावा रोखण्याच्या प्रयत्नात तुमचे महत्त्वाचे 2 गोलंदाज कोण असतील? शैलेंद्र आणि मी स्वतः. यस, एकंदरीत आपण पाहतोय आज टेनिस क्रिकेट भरपूर पुढे गेले. त्याच टेनिस क्रिकेटचा तुझा सर्वाधिक पसंतीचा खेळाडू कोण आहे? के राहुल. तो मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा झाला. टेनिस क्रिकेटचा मात्र खेळाडू तुझा पसंतीचा आवडीचा खेळाडू कोण? फरदीन खाजवी. यस, तुम्हाला मात्र या मॅच करता शुभेच्छा. जाऊया मात्र आदिवासी वादळ कोकणेर या संघाच्या कर्णधाराकडे. एकंदरीत तुम्ही मात्र पुकार केला, परंतु तो पुकार मात्र अनसक्सेस ठरला. जिथे आई एकविरा संघ यांनी मात्र नाणेफेक जिंकली. त्यांनी प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं. तुम्ही जर टॉस जिंकला असतात तर तुमचा निर्णय काय असता? मी सुद्धा क्षेत्ररक्षण घेण्याचा निर्णय घेतला असता, कारण की पहिलीच मॅच आहे. जरा कॉम्बिनेशन साठी पहिली क्षेत्ररक्षण स्वीकारलं असतं. परंतु आता बॅटिंग करायची आहे. इथून मात्र त्यांनी म्हटलं की 50 धावांपर्यंत रोखण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न असेल. तुम्ही जर बॅटिंग करताय, 6 षटकांचं क्रिकेट तुम्हाला खेळायला मिळतं, एक चांगलं क्रिकेट, मोठं क्रिकेट खेळायला मिळतं, तर जिथून मात्र किती धावांपर्यंत तुमचा पोहोचण्याचा प्रयत्न असेल? 65 ते 70 धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल. या सामन्यामध्ये बघितलं तर 80च्या वरती धावा झालेल्या आहेत. निश्चितच मोठा धावसंख्या उभारण्याची मानस असेल. यस, एकंदरीत आपण पाहू शकाल ही सूर्या प्रीमियर लीग 2023 अतिशय सुंदर स्पर्धा मात्र राहिली. आपण पाहतोय हे सलगचं 3रं पर्व आहे. युवांना, यंग टॅलेंटला मात्र एक चांगला प्लॅटफॉर्म आहे. आता मगेच शैलेश याची बॅटिंग तुम्ही पाहिली असेल. असे कित्येक खेळाडू मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून बाहेर बघायला मिळतात. या आयोजनाबद्दल, या स्पर्धेबद्दल, या आयोजकाबद्दल काय म्हणाल? सुंदर आयोजन आहे आणि खेळाडूंचा सुद्धा भरपूर प्रतिसाद आहे आणि खेळाडूंमुळेच आणि संघ मालकांमुळेच ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडते. संघ मालकांचे आणि खेळाडूंचे धन्यवाद, त्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला त्याबद्दल. यस, थँक्यू सो मच. तर दुसऱ्या मॅचचा देखील टॉस झाला, जिथे आई एकविरा या संघाने नाणेफेक जिंकला आणि प्रथमतः गोलंदाजी स्वीकारली. थँक्यू विनीत कडू. जाऊया मॅचकडे, जिथे दुसऱ्या मॅचचा देखील खेळ चालू झालाय. तर जाऊया मॅचकडे. इथे मात्र फ्री हिटचा चेंडू होता. फ्री हिट चेंडूचा मात्र भरपूर समाचार घेतला, परंतु पुन्हा एकदा पंचांचे हात हवेत आहेत. अर्थात हा चेंडू देखील नो असेल. म्हणजेच खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर फ्री हिट जो होता आणि पुन्हा एकदा मात्र नो चेंडू आला. म्हणजेच येणाऱ्या काळात आपण पाहतोय चौकार देखील मिळाला. म्हणजेच पहिल्याच चेंडूवर जर आपण पाहिलं तर भरपूर धावा मिळाल्या. एका चेंडूचा खेळ होत असताना 6 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 2 गोलंदाज मात्र आपण पाहतोय, कुठलाही गोलंदाज 2 बीमर चेंडू हाताळतोय तर त्याला मात्र इथून थोडंसं बॅकफुटला यावं लागतं. हा क्रिकेटचा नियम आहे. कैलास सारखा गोलंदाज आपण पाहतोय, ज्याच्याकडून भरपूर अपेक्षा होत्या, परंतु त्यांनी 2 चेंडू हे बीमर हाताळले. येणाऱ्या काळात पाहूया कुठला गोलंदाज असेल जो मात्र चांगली गोलंदाजी करून आपल्या संघाला थोडंसं वरती नेण्याचा प्रयत्न करेल. आता येणारा चेंडू देखील फ्री हिटचा असेल. नो प्लस नो असं मात्र आपण पाहतोय. या सलगचे 2 चेंडू नो पाहायला मिळाले. जाऊया मॅचकडे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज होता तयार, अर्थात शैलेश. आज शैलेश या नावाला मात्र उधाण आलं. शैलेश या नावाला मात्र चर्चा झाली आणि चांगल्या रीतीचा खेळ मात्र ज्यांच्या माध्यमातून राहिला, अतिशय सुंदर क्रिकेट त्यांच्या माध्यमातून राहिलं.
गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय शैलेश. ज्या प्रकारे मात्र शैलेशने फलंदाजी केली त्यालाच प्रतिस्पर्धी संघाचा फलंदाज अमर देखील उत्तर देतोय की यस तू माझ्या विरोधात षटकार ठोठावले परंतु मी देखील तुझ्या समोर षटकार ठोठावीन. कोलेकर साहेब आपल्याला पाहायला मिळतात मुख्य व्यासपीठावर येत असताना आणि कोलेकर साहेबांचं आम्ही करतोय या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा आजच्या या तिसऱ्या दिवसात सहर्ष हार्दिक स्वागत. साहेब तुमचं सकाळच्या सत्रामध्ये सहर्ष हार्दिक स्वागत आहे. जाऊया मॅच कडे जिथे स्कोर कार्ड 2 चेंडू आणि 10 वरती जाऊन पोहोचतंय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 10 वरती पोहोचली. येणाऱ्या काळात मात्र चेंडू क्रमांक 3 घेऊन शैलेश तयार. यावेळेस फुलरलेनचा चेंडू पंचांनी पुन्हा एकदा बोट आकाशाकडे उचललाय. अगदी मात्र आपण पाहू शकाल हा चेंडू पुन्हा एकदा नो असेल. 9+4 गोलंदाजांना मात्र चांगला इथून सूर पकडावा लागेल. खऱ्या अर्थानं बँकेत बॅलन्स तुमच्या भरपूर आहे परंतु स्वेअर खर्च करून चालणार नाही. बीमरच्या माध्यमातून पंचांनी पुन्हा एकदा हात उचललाय. येणारा चेंडू फेटचा आहे. पाहूया काय होईल आणि काय बिघडेल. तर एकंदरीत जर आपण पाहिलं तर फ्री हिटचा चेंडू होता परंतु एकंदरीत आपण पाहू शकाल इथून त्याचा भरपूर समाचार घेता येत नाही परंतु विशेष फलंदाजांना त्याचं काही वाटणार नाही कारण त्याने 3 चेंडूंमागे तब्बल 16 धावा जमावल्या. टार्गेटचा जर विचार केला तर 87चं टार्गेट आहे ज्यामध्ये आता 33 बॉल आणि 71 धावांची गरज. राकेश गोवारी या खेळाडूला मात्र अगदी जवळून आम्ही क्रिकेट खेळताना पाहिलेला आहे. भरपूर चांगलं टॅलेंट या खेळाडूकडे आहे. मासवन प्रीमियर लीग म्हटलं की मिस्टर MPL म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं अर्थात तोच खेळाडू उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज मॅन ऑफ द सिरीज भरपूर वेळा किताब ज्याने पटकावला. यावेळेस आपण पाहतोय अगदी चांगला फटका खेळून काढला. चेंडू मात्र निघून जाईल सरळ सीमा पलीकडे. आलाय दर्जेदार चौकार 4. चैता पाकाची रात पुनवेची चैता पाकाची येल जायली पाठीची आई येल जायली पाठीची गुडगोवर आलेली येल जायली. यावेळेस आपण पाहू शकाल गोलंदाज होतील तयार. यावेळेस पुन्हा एकदा या चेंडूला फक्त वळण दिलं आणि योग्य पेसचा मात्र उपयोग करतायत इथे मात्र खेळाडू. सुंदर क्षेत्ररक्षण झालं अगदी शेवटच्या क्षणाला. धावसंख्या 87चं जरी टार्गेट असलं तरी देखील काय झालं पहिल्या षटकात धावा आम्ही वसूल करू शकतो. पॉवर प्लेचा षटक आहे. पॉवर प्लेचं रिस्ट्रिक्शन आहे ज्यामध्ये आम्ही मोठमोठ्या धावा वसूल करू शकतो. ही कॅपॅसिटी आमच्याकडे देखील आहे. 5 बॉल आणि 23 धावा आम्हाला साहिल पाटील सांगतात येत असताना आणखीन मात्र आपण पाहतोय एका चेंडूचा खेळ बाकी. पंचांनी मात्र 1 शॉट असं मात्र दर्शविलंय. अति घाई आणि संकटात नाही असं मात्र आपण पाहू शकाल. पंचांनी सांगितलंय की हा चेंडू मात्र तुम्ही दुसऱ्या धावाच्या मोह तुम्हाला आवडता आला नाही. अगदी मात्र फास्ट रनिंग बिटवीन त्या विकेटच्या माध्यमातून तुमची 1 धाव मात्र अपूर्ण राहिली आणि मात्र तिथे पंच विवेक दवणे भरपूर वर्ष क्रिकेट ॲज अन बॉलर ॲज अन बॅटर दांडी संघासाठी खूप काळ क्रिकेटची सेवा ज्यांनी मात्र केली आणि ते आता स्वतः पंचांच्या भूमिकेत. धावसंख्या 22 वरती जाऊन पोहोचते. एकंदरीत जर आपण पाहिलं 22 धावा धावफलकाती पाहायला मिळत आहेत. 8 चेंडू आणि 22 धावांची भागीदारी आतापर्यंत होते. 9 चेंडू देखील काउंट पार्टनरशिप मध्ये केले जातात. भागीदारी अगदी महत्वाची भूमिका ज्या अनुषंगाने मात्र हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट खेळतात. यावेळी चेंडू अगदी कार्पेटला गुदगुल्या करत निघून गेला लॉंग ऑफला जिथून क्षेत्ररक्षण पुढे पोहोचतायत आणि षटक क्रमांक 1चा खेळ समाप्तीवर येईल. तत्पूर्वी धावसंख्या जाऊन पोहोचते 23. या धावसंख्येवरती अतिशय चांगलं क्रिकेट पहिल्या षटकात प्रतिस्पर्धी संघ उत्तर देत असताना 87 धावांचं जे क्रिकेट असायला हवं होतं ते क्रिकेट बघायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये. चांगलं क्रिकेट. इथे मात्र पहिल्या षटकाचा खेळ संपला. 23 धावा लॉस ऑफ 0 विकेट्स. यस डीजे मंगेशजी धनवा साहेबांच्या माध्यमातून राकेश गोवारीच्या प्रत्येक षटकारीकरिता 100 रुपयाचा कॅश प्राइज आपण पाहतोय. धनवा साहेब इथे आलेत. वन विभाग मध्ये कार्यरत आहेत आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून इथे प्रत्येक षटकाराकरिता आपण पाहू शकाल 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. तर खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल 30 बॉल आणि 64 धावांची गरज.
धानवा ब्रदर्स सुनील पाटील साहेबांचा संघ एका बाजूला आपण पाहतोय. यस, धानवा ब्रदर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल अतिशय सुंदर क्रिकेट यांच्या माध्यमातून राहिलंय. आता जर आपण पाहिलं तर 30 बॉल आणि एकंदरीत आपण पाहतोय 64 धावांची गरज, असं मात्र क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कर गोलंदाज होता तयार, अर्थात तन्मय. यावेळी चेंडू भरपूर काळ हवे, चेंडू निघून जाईल सरळ सीमा पलीकडे. अर्थात आपण पाहू शकाल टॉस का बॉस सुनील पांडुरंग धानवा साहेबांच्या स्वागताकरिता हा आलाय दर्जेदार हा मात्र चौकार. थँक्यू सो मच. अमर यांनी जर मात्र हॅट्रिक षटकार आणला तर यतीन भोईर दुकटण यांच्याकडून आपण पाहू शकाल 500 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. इथे मात्र आपण पाहतोय प्रसाद भोईर साहेब यांच्याकडून देखील आपण पाहू शकाल 500 रुपये म्हणजे बक्षिसांची खैरात यावेळेस पाहायला मिळाली. शरीरापासून दूर हा चेंडू मात्र चांगला हाताळला, अगदी फलंदाजाला रीड केलं की फलंदाज ऑन साईडला खेळण्यासाठी भरपूर तयार आहे. त्या अनुषंगाने मात्र आणखीन चेंडूला पिचिंग आउटसाइड ऑफ दी ऑफ स्टंप्स हाताळलं आणि आपण पाहू शकाल चेंडू इथून डॉट येतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 27 धावा. 87 धावांचा पाठलाग करत असताना प्रतिस्पर्धी संघ दाखल झालाय उत्तर देण्यासाठी आणि चांगलं क्रिकेट यावेळेस आपण पाहतोय अमरच्या बॅट मधून आलाय. अतिशय चांगला फटका, चेंडू मात्र आपण पाहतोय निघून जाईल सरळ सीमा पलीकडे. दर्जेदार षटकार 6. अतिशय चांगलं क्रिकेट. 87 धावा जरी असल्या तरी प्रेशर न घेता फलंदाजांनी एकमेकांवरती मात्र दाखवलेला विश्वास. यावेळेस दांडी गुल अमरच्या खेळीला येतो पूर्ण विराम. विकेटचं पतन, फॉल ऑफ द विकेट, पहिला झटका. इथे मात्र आपण पाहतोय बॅटिंग करणारा संघ यांना मात्र लागतोय गॉन. यावेळी आपण पाहू शकाल अजय धानवा हे मात्र आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. एक अतिशय चांगलं क्रिकेट ज्यांच्या माध्यमातून MPL मध्ये देखील आम्ही पाहिलं. MD या संघाकडून, MD फायटर्स या संघाकडून मात्र आपण पाहायला मिळाले आणि अर्थात अजय धानवा आपल्याला पाहायला मिळत आहेत. यस, AJ स्टार, ऑल राईट. AJ स्टार या संघाचे मात्र एक महत्वाचे खेळाडू म्हणून ज्यांची वर्णी लागायची आणि खऱ्या अर्थानं ते आता या सूर्या प्रीमियर लीग 2024 मध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झालेत. येणाऱ्या काळात आपण पाहूया महत्वपूर्ण तुम्हाला भूमिका इथून अदा करावी लागेल. एका बाजूला राकेश आहेत जे मात्र 2 चेंडू आणि 6 वरती खेळतात, परंतु अमर ह्याचा मात्र खेळ चांगला राहिला ज्याने सुपर क्रिकेट. अजय साठी मात्र आपण पाहतोय आपल्याला इथे मंगेशजी धानवा साहेब वन विभागात कार्यरत आहेत ज्यांच्याकडून मात्र आपण पाहतोय प्रत्येक षटकारला 100 रुपये. सॉफ्ट हँडनं खेळून काढला. जिथे मात्र आपण पाहतोय मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. पहिली धाव आत्मविश्वासाची, पहिली धाव महत्वाची. जिथून आता 25 बॉल आणि 53ची गरज आहे. पुढचा होणारा सामना आई एकविरा विरुद्ध आदिवासी वादळ कोकनेर. आई एकविरा राहुल यांनी टॉस जिंकला. प्रथम सांगितलं की आम्ही क्षेत्ररक्षण करणार, तर आदिवासी वादळ कोकनेर या संघाच्या कर्णधारानं अगदी चांगला बाईट मांडला की जर आम्ही टॉस जिंकला असतात तर आम्ही देखील क्षेत्ररक्षण स्वीकारलं असतं. पहिला सामना एकत्रित आमचं कॉम्बिनेशन जमलं पाहिजे, परंतु तदनंतर आयोजकांची देखील भरपूर चांगलं त्यांनी मात्र एक मत मांडलं की ही स्पर्धा खऱ्या अर्थानं खूप महत्वाची राहिली. प्रत्येक वर्षी या स्पर्धेमध्ये खूप चांगलं क्रिकेट बघायला मिळतं. आदरणीय सन्माननीय राहुलजी धानवा साहेब या स्पर्धेचे सचिव आहेत, परंतु आपण पाहतोय भरपूर परिश्रम ज्यांच्या माध्यमातून अगदी आम्ही पहिल्या दिवसापासून ज्यांना पाहतोय भरपूर परिश्रम ज्यांनी घेतले आणि आज प्रत्येक या स्पर्धेचा कानाकोपरा ज्यांनी मात्र कुठेच कमी पडू दिली नाही असे राहुल धानवा, व्हॉइस ऑफ मासवण, पालघर जिल्ह्याचा एक अभ्यासू समालोचक म्हणून ज्यांना पाहिलं जातं. थोडंसं आता बिझी शेड्यूल त्यांचं होतं, परंतु काही कारणाचं मात्र समालोचन क्षेत्रातून भरपूर कमी आता त्यांना हा योग त्यांचा राहिला आहे. परंतु येणाऱ्या काळात पुन्हा एकदा मोठमोठ्या स्पर्धा कव्हर करण्याचा मानस जे राखतात अर्थात राहुल धानवा यांच्याकडून आम्ही भरपूर काही गोष्टी शिकलो. या समालोचन क्षेत्रात आमचे अगदी जवळचे मित्र या स्पर्धेकरिता 5 दिवसांचं निमंत्रण आम्हाला दिलं आणि या बेल्ट मध्ये प्रथमतः आम्हाला कोणी आणलं असेल तर त्यांचं नाव आहे अर्थातच राहुलजी धानवा साहेब, राकेशजी दुमाडा साहेब. तदनंतर मासवणकरांचं भरपूर प्रेम या विभागातून आम्हाला मिळालं आणि तदनंतर आज तुम्ही आम्हाला ऐकताय. जाऊया मॅच कडे.
जिथे स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 35. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर जर आपण पाहिलं तर 35 धावा, लॉस ऑफ 1 विकेट्स. पंचांची सेवा इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये करत असताना आदरणीय सन्मान्य राहुलजी दानवा साहेब. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि तत्पूर्वी ऐकूया डीजेला. यस डीजे. मायेची सरनाई कुणावरी जीवनावी ते भक्ताला सार भेटलंय माऊले नशिबाला फक्त हवी हवी तुम्हाला सार भेटलंय माऊले नशिबाला फक्त हवी हवी तुम्हाला सार भेटलंय माऊले नशिबाला फक्त हवी हवी तुम्हाला सार भेटलंय माऊले नशिबाला फक्त हवी हवी तुम्हाला. जाऊया मॅचकडे. आपण पाहू शकाल गोलंदाजी मार्कवर शैलेश. आजचा दिवस मात्र या शैलेशच्या नावावर राहायला म्हणायला हरकत नाही, कारण सकाळच्या सत्रात चित्तथरारक रोमहर्षक बॅटिंग ज्याच्या माध्यमातून राहिली. काही कमालीचं टायमिंग. अगदी मात्र षटकार जे डिपॉझिट केले ते कुठलाही षटकार अगदी जवळ पडला नाही तर सीमारेषाच्या भरपूर लांब असं मात्र आपण पाहतोय. ज्यांनी मात्र षटकार ठोठावले सचिनजी पिंपळे साहेब आपल्याला पाहायला मिळतात. मासवण इथून मात्र आपण पाहतायत माजी उपसभापती सचिनजी पिंपळे साहेब यांचं मात्र आपण पाहू शकाल. इथे मात्र खऱ्या अर्थानं स्वागत होत आहे साहेब तुमचं या स्पर्धेमध्ये. हृदयाच्या अंतःकरणापासून सहर्ष हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. सचिनजी पिंपळे साहेब माजी उपसभापती, मासवणचं एक अनमोल रत्न म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं गेलं तर साहेब या तुमचं सहर्ष. यस माजी पंचायत समिती सदस्य अर्थात आपण पाहू शकाल साहेब मात्र इथे येत आहेत आणि त्यांचं मात्र पहिल्याच आजच्या या पहिल्या मॅच मध्ये आम्ही करतोय पुन्हा एकदा स्वागत. आई एकविरा विरुद्ध आदिवासी वादळ कोकणेर यांच्यातला दुसरा सामना रंगेल. आजचा दिवस जर आपण पाहिला तर शुक्रवार. भरपूर क्रिकेट चाहते आज इथे मात्र वळतील, कारण जर पाहिलं तर शुक्रवार म्हटलं की सुट्टीचा दिवस आणि मात्र सुट्टीच्या दिवसात क्रिकेटचा मात्र मनमुराद आनंद घेण्यासाठी असे कित्येक दिग्गज असे मात्र क्रिकेट शौकीन असतात जे मात्र एकच सुट्टी असते परंतु पूर्ण दिवस मात्र क्रिकेट पासून लांब जात नाही. मासवण सोसायटीचे संचालक मनोजजी पिंपळे साहेब इथे मात्र आहेत. त्यांचं देखील आम्ही करतोय या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. साहेब प्लीज आमच्या मुख्य व्यासपीठावर तुम्ही यायचं आहे. मनोजजी पिंपळे साहेब मासवण सोसायटीचे संचालक. तर साहेबांना विनंती असेल की प्लीज आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. आपण बघत आहात एका बाजूला धानवा ब्रदर्स तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकाल चामुंडा डुक्टन यांच्यातला मात्र हे सामना. यावेळेस फाईन लेग लॉंग लेग मधून चेंडू खेळला जिथून धावसंख्या मात्र तुम्हाला मिळाली ती म्हणजेच 1. धावसंख्या जाऊन पोहोचते 40. आता इक्वेशन जर आपण पाहिलं तर 19 बॉल आणि 47 धावांची गरज. 19 बॉल 47 ची गरज, 47 ची गरज 19 चेंडू. मॅच मध्ये आतापर्यंत एक चांगलं क्रिकेट बघायला मिळेल. राकेश गोवारी सारखा खेळाडू आहे, अजय दानवा सारखा खेळाडू आहे, म्हणजे चांगलं क्रिकेट क्वालिटी क्रिकेट तुम्हाला बघायला मिळणार, नो डाऊट अबाउट इट. गोलंदाज तयार. यावेळेस मोठा फटका. बॅट आणि बॉलचा फेस इथे मात्र व्यवस्थित होत नाही आणि खऱ्या अर्थानं चेंडू स्विंग अँड मिस. 3 षटकांचा खेळ संपला जिथे धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 40. या धावसंख्येवरती 18 बॉल आणि 47 ची गरज. एक घेऊया ब्रेक आणि ऐकूया डीजेला. यस डीजे.
वेलकम बॅक. पुन्हा एकदा सकाळच्या सत्रामध्ये आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. हॅलो हॅलो चेक. तर यावेळेस आपण पाहू शकाल आमच्या मुख्य व्यासपीठावर मनोजी पिंपळे साहेब आणि खऱ्या अर्थानं मात्र आम्ही करतोय त्यांचं सहर्ष. अतिशय सुंदर मात्र ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. मुख्य व्यासपीठावर जर आपण पाहिलं तर सर्वच आमचे प्रमुख अतिथी मान्यवर मात्र येतात आणि या स्पर्धेची शोभा वाढली जात आहे. खऱ्या अर्थानं आमचं मुख्य व्यासपीठ अगदी फुलून दिसतं, गजबजून दिसतं. 17 बॉल आणि आता 43 धावांची गरज. यावेळेस पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क अगदी व्यवस्थित समोरच्या दिशेने फटका खेळला आहे जिथे क्षेत्ररक्षक आहेत आणि सिंगल मात्र मिळाली. या सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे आतापर्यंत 45 धावा. 16 बॉल आणि 42 ची गरज आहे. अगदी पहिला सामना अटीतटीचा पाहायला मिळतोय. अगदी पहिला सामना आपण पाहतोय शेवटच्या चेंडू पर्यंत या सामन्याचा खेळ आपल्याला बघायला मिळेल नो डाऊट. कारण चांगलं क्रिकेट दोन्ही बाजूला चांगलं क्रिकेट. मंगेश दानवा यांच्याकडून मात्र पाहतोय अजय यांनी जर चौकार आणला तर मात्र 100 रुपयाचा कॅश प्राइज. यावेळी चेंडू भरपूर काळ हवेत. अजय धानवा यांचा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक खाली आणि इथे जर आपण पाहिलं तर झेल सुटला. सिंगल मात्र मिळाली. 46 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. म्हणजेच येणाऱ्या काळात जर आपण पाहिलं तर आता 15 बॉल आणि 41 ची गरज. 41 ची गरज आणि 15 बॉल. कुतूहलाचं साम्राज्य पुनश्च एकदा निर्माण केलं जात आहे. हृदयाची स्पंदनं वाढली जात आहेत. अंगावर गुज बम्स, अंगावर शहारे येतील असा सामना मैदानाच्या आतमध्ये. 15 बॉल आणि 41 ची गरज. 15 चेंडू आहेत. 41 धावा तुम्हाला जमवायच्या आहेत. एक एक विजय अगदी महत्वाचा. यावेळी फटका चांगला खेळलाय राकेश गोवारीच्या बॅट मधून. सुपर चांगलं टायमिंग. चेंडू मात्र भरपूर लांब निघून जातोय. सीमा पार आलाय दर्जेदार हाय अँड हँडसम ह्यूज 6. तर जाऊया मॅचकडे. इथे मात्र षटकार आलाय. 14 बॉल आणि 36 ची गरज. गोलंदाज तयार. यावेळेस आपण पाहू शकाल फटका मात्र भरपूर काळ हवेत. क्षेत्ररक्षक पुढे पोहोचतील का? ऑल राईट. इथे मात्र आपण पाहतोय राकेश गोवारी याच्या खेळाला पूर्ण विराम. तत्पूर्वी मुख्य व्यासपीठावर आम्ही येऊया जिथे मात्र आमच्या मुख्य व्यासपीठावर सचिनजी पिंपळे साहेब मात्र आहेत. जिल्हा परिषद सदस्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं मात्र मुख्य व्यासपीठावर पंचायत समिती सदस्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. साहेब मात्र इथे आहेत आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करीन मनसूर सरांना की तुमच्या शुभ हस्ते आपण साहेबांचं इथे यथोचित स्वागत सन्मान करायचा आहे. सचिनजी पिंपळे साहेब एक चांगलं व्यक्तिमत्व, एक चांगलं नेतृत्व, एक चांगलं दातृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. तर साहेबांचं मात्र या स्पर्धेमध्ये सूर्या प्रीमियर लीगमध्ये इथे मात्र यथोचित स्वागत सन्मान आम्ही करणार आहोत. मनसूरजी जाधव यांच्या माध्यमातून मायेची उबदार शाल आणि मात्र आपण पाहतोय प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आणि आठवणीत राहील असं मात्र या स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून साहेबांकडे आम्ही भरपूर वेळ पाहिलंय असं मात्र व्यक्तिमत्व आपल्याला या मासवण विभागातून पाहायला मिळत आहेत. सर तुमचं सहर्ष असं हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. जाऊया मॅचकडे. गोलंदाज जिथे मात्र तयार झालेत आणि नवीन बॅटर दाखल झालेत ते म्हणजेच ऋषी. आता इक्वेशन असं दिसतंय जिथे चेंडू आहेत ते म्हणजेच 12 आणि धावा जमवायच्या तुम्हाला 33. काही कमालीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. 12 बॉल आणि 33 धावा. अनिकेत तर एकंदरीत जर आपण पाहिलं तर 12 बॉल आणि 33 ची गरज असेल. अतिशय सुंदर क्रिकेटचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट आणि बॉल मधला कडवा संघर्ष आपल्याला बघायला मिळतोय. जाऊया मॅचकडे. गोलंदाज मात्र तयार असतील.
तर जाऊया मॅचकडे, जिथे 12 बॉल आणि 33 धावांची गरज आहे. अतिशय चांगलं क्रिकेट आपल्याला बघायला मिळतं. बॅट आणि बॉल मधला कडवा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये चालू आहे, जिथे दोन फलंदाज अगदी मात्र खूप परिश्रम घेतात, तर गोलंदाज देखील सहजरित्या मात्र हार मानायला तयार नाहीत. गोलंदाजी मार्कवर अविनाश तयार. यावेळेस बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. चेंडू मात्र शॉर्ट थर्डमॅन गलीच्या मधून अगदी मात्र थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाने क्षेत्ररक्षण केलं, जिथे सिंगल मिळाली. आता 11 बॉल आणि 32 धावांची गरज. सूर्या प्रीमियर लीग 2024 आलेल्या प्रमुख पाहुण्यांचं देखील आम्ही पुन्हा एकदा करतोय या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. अगदी सकाळचं सत्र आणि सकाळच्या सत्रातला पहिला मॅच, जिथे आपण पाहतोय सर्व आमचे प्रमुख मान्यवर या स्पर्धेचा एक भरपूर आनंद घेत आहेत, कारण चांगलं क्रिकेट बघायला मिळतं. यावेळीचा बॅट आणि बॉलचा संपर्क अगदी हवा तसा होत नाही. एक्स्ट्रा कव्हरला मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याच्या प्रयत्नात इथे मात्र यष्टीरक्षकाने यष्ट्यांचा वेध घेतला आणि इथे फलंदाज धावचीच्या स्वरूपात एकाच रुळावर 2 गाड्या. विकेटचं पतन. फलंदाज बॅक टू द डगआउट गॉन. तर नवीन फलंदाज मात्र मिलिंद दाखल होत आहेत, जिथे 10 बॉल आणि 31 धावांची गरज आहे. आजच्या दिवसात तब्बल पहिल्याच मॅचमध्ये षटकारांचा पाऊस बघायला मिळाला. शैलेश या फलंदाजानं अगदी मनं जिंकली आणि अगदी सकाळच्या सत्रात पहिल्याच 2 चेंडूंमागे 2 षटकार ठोठावले. अगदी 600च्या स्ट्राईक रेटने मात्र खेळ केला. आपण पाहू शकाल अतिशय सुंदर रीतीचा खेळ आपल्याला पाहायला मिळतो, जिथे 10 बॉल आणि 31 धावांची गरज आहे. सुंदर क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 10 चेंडू आणि 31ची गरज आणि 10 चेंडू. नवीन बॅटर मिलिंद एक उंच पुरा असा मात्र खेळाडू, परंतु तुम्हाला मात्र तेवढंच चांगलं क्रिकेट देखील खेळून दाखवावं लागेल. यावेळी जर आपण पाहिलं तर हा फटका स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला. डीप पॉइंट एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी मधोमध चेंडू पोहोचला आणि जिथून 2 धावा मिळाल्या. या धावसंख्या 2 ने आकार घेत आता 9 बॉल आणि 29ची गरज राहिली, म्हणजेच धावसंख्या फलकावरती 58 ह्या मात्र जाऊन पोहोचतायत. येणाऱ्या काळात चेंडू आहेत तुमच्याकडे 9 आणि धावा जमवायच्या तुम्हाला 29. इथून परिश्रम, मेहनत, सगळ्या गोष्टी तुम्हाला घ्याव्या लागतील. क्षेत्र कुठले असो, कष्टाला तुमच्यासमोर पर्याय नाहीत आणि कष्ट प्रामाणिकपणे असतील तर यशाला देखील तुमच्यासमोर पर्याय नाहीत. तुम्हाला इथून कष्ट घ्यावे लागतील, परिश्रम घ्यावे लागतील. ज्या अनुषंगाने मात्र आपण पाहतोय आज या जगाच्या पाठीवर तुम्हाला कुठलीच गोष्ट अगदी सहज मिळणार नाही. त्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल. मग क्रिकेटच्या मैदानात सुद्धा, अन्यथा मात्र आपल्या या जीवनात ज्या अनुषंगाने तुम्हाला मेहनत करणं ही खूप गरजेची भूमिका असेल. आता 8 बॉल आणि 28 धावांची गरज. कोण जिंकणार आणि कोण हरणार हा प्रश्न सध्या चर्चेतला. येणाऱ्या काळात आपण पाहतोय धानवा ब्रदर्स हा संघ मात्र जिंकणार की एका बाजूला चामुंडा डुक्टन. इथे मात्र आपण पाहतोय आजचा शुक्रवारचा दिवस, प्रत्येक ठिकाणून मात्र आपण पाहतोय प्रेक्षक पोहोचतात. 30 गावांमधून मात्र ही प्रीमियर लीग स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत 30 गावांचं एकत्रित करून प्रत्येक खेळाडू एकमेकांच्या संघांमध्ये विभागला जातो आणि हीच तर प्रीमियर लीगची मजा आहे. 8 बॉल 28ची गरज. गोलंदाज तयार. यावेळी बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. ब्लाइंड स्ट्रोक. कहा पे निगाह कहा पे निशाणा. अजय दानवा यांच्याकडे मात्र क्वालिटी आहे, ज्यांच्याकडून मोठे फटके येऊ शकतात, परंतु ते फक्त म्हणून चालणार नाही, तुम्हाला ते फटके शोधावे लागतील. 7 बॉल आणि 28 धावांची गरज. अगदी मुख्य व्यासपीठ आमचं गजबजून गेलंय प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये. अगदी एका चेंडूनंतर स्वागत सन्मानाकडे देखील आम्ही जाणार आहोत. यावेळीच अगदी चेंडू समोरच्या दिशेनं गोळीच्या वेगाप्रमाणे चेंडू निघून गेला, सरळ सीमा पार आलाय चौकार. तत्पूर्वी जाऊया आमच्या मुख्य व्यासपीठावर. आपण पाहू शकाल आदरणीय सन्माननीय मनोजजी पिंपळे साहेब मासवण, आपण पाहतोय मासवण सोसायटीचे सहाय्यक, यांचं मात्र स्वागत करण्यासाठी मी विनंती करीन रमाकांत जाधव साहेबांना की साहेब तुमच्या शुभ हस्ते आपण आदरणीय सन्माननीय मनोजजी पिंपळे साहेबांचं इथे यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत. मायेचं प्रतीक अर्थातच आपण पाहतोय पुष्पगुच्छ देऊन साहेबांचं इथे यथोचित स्वागत सन्मान या मुख्य व्यासपीठावर. तर आपण पाहू शकाल मनोजजी पिंपळे साहेब मासवण सोसायटीचे सहाय्यक आपल्याला पाहायला मिळतात, सहाय्यक सदस्य आपल्याला पाहायला मिळतात, संचालक सदस्य आपल्याला पाहायला मिळतात. रमाकांतजी जाधव साहेब अतिशय सुंदर रीतीने मात्र एक व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. मायेचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन मात्र सरांचं इथे मुख्य व्यासपीठावर आम्ही करतोय स्वागत. कॅमेऱ्याच्या माध्यमातून हे क्षण टिपले जातात, अर्थात पाटील नेटवर्कची एंटायर टीम मुनीत खुडू आणि मात्र आपण पाहू शकाल परिचय जे दानवा. वेळ निघून जाते, आठवणीत राहतात ते म्हणजे हे क्षणचित्र अर्थात फोटो, आणि फोटो सेशन देखील होणं तेवढंच गरजेची भूमिका. या जाऊया मॅचकडे. गोलंदाज तयार आकाश.
यावेळेस मोठा फटका खेळलाय चेंडूला, मात्र आपण पाहतोय ऑन साईडला मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या अगदी लॉंग लेगच्या अगदी मधोमध मात्र हा फटका खेळला. आणि जिथून जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं सिंगल मिळाली. या सिंगलच्या साह्यानं आता इक्वेशन असं दिसतंय, जिथे चेंडू आहेत तुमच्याकडे 5 आणि धावा जमवायच्या तुम्हाला 23, म्हणजेच 5 चेंडू आणि 4 षटकार अशी भूमिका इथून तुम्हाला साकारावी लागेल. गोलंदाज तयार. यावेळेस हा चेंडू पंचांचे 2 हात समांतर. यावेळेस जर आपण पाहिलं तर व्हाईट बॉल येतोय. आता गोलंदाजाला फक्त चांगली लाईन और लेंथ, त्याच्यातली सर्वाधिक बेस्ट गोलंदाजी मात्र त्याला मैदानाच्या आतमध्ये हाताळावी लागेल, कारण 5 बॉल मागे तुम्हाला 22 धावा जमवायचे आहेत. प्रत्येक चेंडू बाहेर फेकणं तेवढंच सोपं नाही. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल गोलंदाज होतात तयार. अगदी रनअपमध्ये मात्र थोडंसं व्यत्यय आलं आणि तदनंतर जर आपण तपासून पाहिलं तर इथे अगदी योग्य वेळेत त्यांनी स्वतःला थांबवलं की रनअप जर व्यवस्थित झाला नाही, पुढच्या येणाऱ्या काळात चेंडू जर खराब राहिला तर मात्र त्या धावा मोजाव्या लागतील. ज्या अनुषंगाने मात्र अगदी योग्य वेळेत डिसिजन घेतलं की थांबायचं आहे. यावेळी फटका खोलवर टप्प्याचा अजय धानवा आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. दुसरीचा प्रयत्न झालाय. 2 डावा बघता बघता इथे पूर्ण होतील आणि धावसंख्या 2 ने आकार घेत धावा जाऊन पोहोचतात फलकावरती. जर आपण तपासून पाहिल्या तर त्या म्हणजेच 67 लॉस ऑफ 3 विकेट्स धानवा ब्रदर या संघाची स्थिती आपल्याला पाहायला मिळते. आता 4 चेंडूंचा खेळ इथे मात्र बाकी आहे आणि धावसंख्या जमवायच्या तुम्हाला 20. 4 चेंडू आणि 20 धावांची गरज. काय कमालीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. 4 बॉल आणि आता 20 धावांची गरज. पुन्हा एकदा मात्र रनअपमध्ये थोडंसं व्यत्यय येत आहे. आई एकविरा वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. जसा सामना संपेल हस्तांदोलन करून मात्र मैदानाचा ताबा सोडायचा आहे आणि तदनंतर आई एकविरा संघ दाखल होईल क्षेत्ररक्षणासाठी आणि आदिवासी वादळ कोकणेर यांची मात्र फलंदाजी आपल्याला बघायला मिळेल. जाऊया मॅचकडे. गोलंदाज इथे होतात तयार. यावेळीस आपण पाहू शकाल अगदी समोरच्या दिशेनं, जिथे मात्र क्रिकेटच्या मैदानात कोणीच पोहोचत नाही असा इथे मात्र आपण पाहतोय हा फटका मात्र खेळला आणि इथून जर आपण पाहिलं तर सिंगल मिळाली. आता चेंडू आहेत तुमच्याकडे 3 आणि धावा जमवायच्यात 19. जर सामना टाय होतोय तर मात्र 1-1 गुण विभागला जाईल. कालच्या दिवसात 1-1 गुण विभागण्यात आपल्याला खेळ पाहायला मिळाला. एक सामना मात्र या स्पर्धेचा टाय देखील आपण पाहिलाय. जाऊया मॅचकडे. गोलंदाज तयार. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता. या मॅचमध्ये आता पुन्हा एकदा आकाश याने मात्र जीव ओतू टाकला म्हणायला हरकत नाही. आता 2 बॉल आहेत आणि 19 धावा. फक्त गोलंदाजाला 2 चेंडू खेळपट्टीवर प्रामुख्याने फक्त सोडायचे आहेत, कारण इथून तुम्ही ऑलमोस्ट तुमचा विजयाचा शिक्का, विजयाचा सुगंध दरवळतोय. आणि खऱ्या अर्थाने येणाऱ्या काळात जर आपण पाहिलं तर 2 बॉल आणि 19 धावांची गरज आहे. पुढचा मॅच आई एकविरा विरुद्ध आदिवासी वादळ कोकणेर यांच्यातलं मात्र क्रिकेट आपल्याला बघायला मिळेल. इथे सिंगल मिळतंय. सिंगलच्या साह्यानं अवी मात्र फील्ड करतायत. अविनाश आपल्याला पाहायला मिळाले आणि ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण झालं. फेकी देखील अगदी सहजरित्या पूर्ण केली. आता 1 बॉल आणि 18 धाव्यांची गरज आहे. पहिला सामना चांगला सामना, क्वालिटी सामना आपल्याला बघायला मिळाला आणि खऱ्या अर्थानं या सामन्यामध्ये विजयाचा शंखनाद फुंकला तो म्हणजेच आपण पाहतोय चामुंडा डुक्टन या संघानं. धन्यवाद राहुलजी धर्मा साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी आपण पाहतोय आयोजकांच्या लिस्टमध्ये ज्यांचं नाव शुमार, अगदी आपण पाहू शकाल भरपूर परिश्रम घेतले. पहिला सामना जिंकलेला आहे. अतिशय चांगला खेळ मात्र राहिला आणि शैलेश या तुमचं मात्र हे 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे तुमच्या